गडचिरोलीच्या सीमेवरील नारायणपूर जिल्ह्यात कालपासून चकमक सुरू होती, ज्यामध्ये 8 नक्षली ठार झाल्याची माहिती समोर येते। दंतेवाडा, नारायणपूर, बस्तर या 3 जिल्ह्यात जवानांनी कारवाई केली आहे, ज्याच्यामध्ये 8 नक्षली ठार झाले आहेत। रोमित तोंबरलावार आपले प्रतिनिधी आपल्याला या कारवाईबद्दल अधिक माहिती देतील। रोमित। अश्विन, गडचिरोलीच्या अगदी सीमेवरचा हा जिल्हा आहे नारायणपूर, छत्तीसगड राज्यातला। आणि अबुजमार जो नक्षल्यांचा गड मानला जातो, त्यामध्ये अनेक दिवसापासून जे आहे मोठी कारवाई सुरू आहे। त्यातच काल देखील त्या नक्षली त्या भागामध्ये असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली, त्यामुळेच त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आली। त्या दरम्यान मोठी चकमक उडली, ज्यामध्ये आता कालपासून सुरू असलेली चकमक जी आहे ती संपलेली आहे, ज्यामध्ये 8 नक्षल्यांना जो आहे तो करण्यात आला आहे। आता आपण दृश्यामध्ये जर बघितलं तर जवान जे आहेत ते संपूर्ण नक्षल्यांचे मृतदेह आणि तिथले मोठ्या प्रमाणात मिळालेले साहित्य ते घेऊन आता मुख्यालय परत येत आहे। महत्वाचं म्हणजे गडचिरोली आणि छत्तीसगड यामध्ये जे नक्षल कारवाई सुरू आहे, ज्यामध्ये छत्तीसगडमध्ये जर बघितलं तर आतापर्यंत 100हून अधिक जे आहे नक्षल्यांना मृतदेह आहेत ते आतापर्यंत नक्षल चकमकीमध्ये जे आहे ते मारले गेले आहे। त्यामुळे नक्षली संघटनेला मोठा फटका जो आहे तो वारंवार भेटत आहे। त्यामुळे गडचिरोली असेल किंवा छत्तीसगडमध्ये ज्या प्रमाणात नक्षल्यांचा मोठा वावर होतो। धन्यवाद रोमित या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर या चकमकीमध्ये एकूण 8 नक्षली ठार झालेले आहेत। गडचिरोलीच्या सीमेवरील नारायणपूर जिल्ह्यात कालपासून ही चकमक सुरू होती। एकूण 3 जिल्ह्यामध्ये ही जवानांनी कारवाई केली आहे, ज्याच्यामध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।